हमारे सारे जो मान्यवर है उपस्थित मंच पर, मैं उनसे विनती करती हूँ महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार प्रदान करके हम चैत्राम पवार जी को गौरवित करें। जमलेले सर्व बंधूंनो, मी खूप खूप धन्यवाद मानेल। वर्तमान महाराष्ट्र सरकारने तळागाळातल्या व्यक्तींना शोधलं आणि योग्य पद्धतीने निवड करून हा पुरस्कारने सन्मानित केला आहे। वनभूषण पुरस्कार घेताना पुढील काळामध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल याची एक प्रेरणा मिळते आणि हे प्रेरणेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी कोणी पाठबळ दिला आहे ते म्हणजे वनवासी कल्याणाश्रम, त्याबरोबर वन विभागातील गार्डपासून तर जिल्ह्याचे सगळे अधिकारी CCF लेवलपर्यंत सगळ्यांनी वेळोवेळी बारीपाडा आणि परिसरामध्ये काम करताना खूप मदत केली। त्यामुळे मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानेल। वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून आम्ही एक गाव न करता क्लस्टरमध्ये काम सुरू केलं आहे आणि 15-16 गावांचं एक क्लस्टर, असे क्लस्टर विस्तारत आपण सामुदायिक वन अधिकार आणि JFM या दोघांचं एक समन्वय साधून आपल्याला परिसरामध्ये कसं वन डेव्हलप करता येईल असा एक चांगला प्रयत्न चालला आहे। वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून आम्ही देशभरात जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदूंवर आपण काम करतोय। हे 5 बिंदू असे आहेत की जे जनजाती समाजाला शाश्वत विकासाकडे नेऊ शकतात। त्यामुळे आपण असं म्हणतो की जंगल म्हणजे सगळ्या योजनांची जननी आहे। जंगल है तो जल है, जंगल जल है तो खेती है और जंगल जल खेती है तो इंसान है। त्यामुळे माणसाला जगण्यासाठी भविष्यामध्ये पर्यावरणाचं जतन केल्याशिवाय पर्याय नाही। पर्यावरणाचं जतन केलं आपण, जंगल, जल, जमीन जर सुरक्षित केली तर आपलं भविष्य निश्चित चांगलं होईल। त्या दृष्टिकोनातनं हा सगळा जो पुरस्कार मिळाला, मी असं म्हणाल की हा खानदेशाचा गौरव आहे। खानदेशामध्ये धुळे जिल्हा जो आहे, धुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती सर्वतोपरी काम करतायत। या सगळ्यांचा हा सन्मान समजून मी हा पुरस्कार स्वीकारला आहे। एवढं बोलून थांबतो।